नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या आधार कार्डवरील ई-केवायसी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही याची पुनर्पडताळणी आपण कशी करणार हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे ladkibahin.maharashtra.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपण जशी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तसेच आपल्याला स्टेप्स फॉलो करायचे आहेत। म्हणजेच आपल्याला इथे क्लिक करा, म्हणजे ई-केवायसी साठी इथे क्लिक करा, त्या ऑप्शनवरती जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपण जसा आपला लाभार्थी आधार क्रमांक टाकला तसा आपल्याला तिथे आपला लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तिथे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। नंतर आपल्याला खालती मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे। नंतर OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। ते झाल्यानंतर तिथे आपल्याला एक वॉर्निंग मेसेज तिथे शो होईल, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की या आधार क्रमांकावरील ई-केवायसी प्रक्रिया ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। असा जर मेसेज तुम्हाला दिसत असेल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही त्या आधार कार्डवरती ही पूर्ण झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली की नाही हे पुनर्पडताळणीतून तपासू शकता। मित्रांनो, तुमची ई-केवायसी प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झाली की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत शेअर करा, सेव्ह करून ठेवा, तुम्हाला नक्की कामाला येईल। आणि सायबर मराठीला फॉलो करा अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी।